गेले नाही. आज आपण म्हणतो राजे तुम्ही परत या. काय म्हणतात जे मावळ्यांचा आपण रील्स वगैरे बघतो ते मावळे काय म्हणतात, राजे तुम्ही परत या, तुमची गरज आहे पृथ्वी तला. हो, आपल्या पृथ्वी तलावरती आपल्या राजाची गरज आहे. आपले राजे जन्माला यावेत, पण माझं राजांना सांगणं असेल, राजे तुम्ही तेव्हाच जन्माला या जेव्हा या पृथ्वी तलावरती अगोदर जिजामाता जन्माला येतील. ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती जिजामाता जन्माला येतील तेव्हाच तुम्ही या पृथ्वी तलावरती या. कारण जर का आपल्याला आमच्या शिवाजी महाराजांसारखा राजा घडवायचा असेल तर अगोदर आमच्या जिजामाता सारखे त्याला संस्कार द्यावे लागतील. त्या मुलांना अगोदर संस्कार द्यावे लागतील. आमच्या जिजामाता ज्या वेळेस त्यांना डोहाळे होत होते ते डोहाळे सुद्धा त्यांना शस्त्रास्त्रांचे व्हायचे, ते डोहाळे सुद्धा त्यांना युद्धाचे होत होते. तेव्हापासून त्यांनी आमच्या राजावरती संस्कार दिलेले होते. त्यानंतर राजे जेव्हा जन्माला आले, ज्या वेळेस मुलाबाळांचं खेळायचं वय असतं, छोट्या छोट्या गोष्टींना ते खेळतात, तेव्हा आमचे राजे तलवारीशी खेळत होते. तेव्हापासून ते युद्ध कसं करायचं शिकलेत. आणि महाराज आपले मुलं ज्या वयामध्ये पबजी खेळतात, ज्या वयामध्ये मुलींच्या नादी लागतात, त्या वयामध्ये आमच्या राजांनी स्वराज्य जिंकलं होतं. आपले मुलं त्या वयामध्ये काय करतायत हे बघायचं आणि आमच्या राजांनी काय केलं होतं ते बघायचं. म्हणून जर का राजांना जन्माला यायचं असेल तर राजांना सांगणं असेल, राजे जेव्हा आमच्या जिजामाता जन्माला येतील तेव्हाच तुम्ही जन्माला या. आजच्या मावळ्यांचं जर का, क्षमा करून तुम्हा सर्व मावळ्यांना बोलते, मावळ्यांना, पण जर का राजांना तुम्हाला जन्माला घालायचं असेल तर महाराजांसारख्या मावळ्यांची ती दाढी वगैरे वाढवणं, ते चंद्रकोर वगैरे लावणं, महाराजांसारखे कपडे घालणं, सगळे केस त्यांच्यासारखे वाढवणं म्हणजे महाराजांचं मावळं झालं, यातली भाग नाही. महाराजांचा जर का मावळा व्हायचा असेल तर अगोदर स्त्रीचा आदर करायचा. कारण आमच्या राजांनी अगोदर स्त्रीचा आदर कसा करायचा हे आमच्या मावळ्यांना शिकवलं होतं. मावळ्यांना सांगितलं होतं, आपण स्वराज्य जिंकू नाही जिंकू तो विषय नंतर झाला, पण आपल्या या महाराष्ट्रातल्या, आपल्या या स्वराज्यातल्या स्त्रिया सुरक्षित राहिल्या पाहिजे, त्या स्त्रियाचा आदर आपण अगोदर करायचे.